सर्वांचं प्रथम आपल्या साहिल कृषी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो। सर्वप्रथम अर्थातच सगळ्यांना जय जवान जय किसान। जय किसान। आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर इथे चर्चा करणार आहोत आणि प्रात्यक्षिक सुद्धा पुढे सगळे बघणारच आहोत आपण अर्थातच, कारण की फवारणी हा एक महत्त्वाचा विषय आहे। जसं आपण म्हणतो की आंबा असेल, काजू असेल, नारळ असेल, भात शेती असेल, इव्हन भाजीपाला असेल, याच्यावर रोग प्रतिबंधक फवारणी करणं हे फार गरजेचे असतं। कारण की रोग प्रतिबंधक फवारणी जर आपण केली नाही किंवा एखादा रोग पडलेला असेल तर त्याची फवारणी जर आपण केली नाही तर मग पिकाचं नुकसान होऊ शकतं। जसं आपण म्हणतो की प्रगत तंत्रज्ञान आहे, आता सायन्स खूप पुढे चाललेलं आहे, पण त्याच्याबरोबर आजारांचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे। जसं आपण आपल्यामध्ये बघतो, म्हणजे माणसांमध्ये जे आजार आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे आता आपल्याला ऐकायला मिळतात, बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात, तसंच झाडांमध्ये सुद्धा बरेच प्रकारचे आजार नवीन आता आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळतात। तर त्याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर त्याच्यासाठी फवारणी हा एक महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे उत्पन्न योग्य घेण्यासाठी, उत्पन्नात वाढ करण्यासाठी फवारणी ही अतिशय गरजेची आहे। आणि त्या फवारणीसाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे ती फवारणी कशी करावी, ती फवारणी कोणत्या साधनांनी केली जाते, त्याच्यासाठी कोणती साधने किंवा कोणत्या मशिनरीज त्याच्यासाठी वापरल्या जातात, हा फार महत्त्वाचा विषय आहे। याच्यामध्ये सुद्धा आपण काही चुका केल्या किंवा ते समजून घेतलं नाही तर आपली फवारणी करून सुद्धा कधी कधी त्याचा काहीच उपयोग होत नाही। म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक सायन्स आहे। त्याच्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट की त्याच्याकरता आपण इथे आपण आपल्या समोर दिसतात आता की ह्या सगळ्या मशिनरीज आहेत। म्हणजे इथे आपल्याला STP पंप आहेत आपल्याकडे, इथे आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यानंतर इथे हा 4 स्ट्रोक पंप आहे, ज्याला पोर्टेबल पंप असं म्हणतात, तिकडे सुद्धा STP आपल्याला बघायला मिळतं। त्याच्यानंतर ह्या सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फवारणी ह्या विषयासाठी STP पंप, त्याच्यानंतर पाईप म्हणजे ज्याला डिलिव्हरी पाईप किंवा होस पाईप असं म्हणतात, आणि ज्याच्यातून स्प्रे केला जातो तो गन, हे फार महत्त्वाचे पार्ट आहेत। म्हणजे ह्या 3 गोष्टी जर नसतील तर फवारणी होणार नाही। मग ह्या 3ही गोष्टी त्या फवारणीसाठी आवश्यक असतात। आपल्याला इथे आता बघायला मिळतात। मी इफ्तिकारजींना म्हणजे गेली अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि ह्या अशा वस्तू, ह्या अशा मशिनरीज ते उपलब्ध करतात आपल्या शेतकरी मित्रांना, त्याचा फायदा व्हावा, योग्य रीतीने त्यांना त्याचा उपयोग करता यावा, याच्यासाठी त्यांचे भरपूर प्रयत्न चालू असतात। तर त्यासाठी मी त्यांना असं विचारेन की हे जे पंप आपल्याला इथे आता दिसत आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, इथे हा एक पंप वेगळ्या टाईपचा दिसतोय, त्याच्यानंतर हे मला वाटतं होंडाचे इथे पंप दिसत आहेत। तर साधारण आम्हाला माहिती सांगू शकाल का तुम्ही की हा जो पंप आहे तो कोणता आहे, कशा प्रकारचा आहे? जय जवान जय किसान। अर्थातच आपण STP पंपाबद्दल विचारणा केलेली आहे। मला इथे आपण 3 प्रकारचे STP पंप दाखवत आहोत। इथे सर्वात प्रथम पोर्टेबल पंप, त्याच्यानंतर 2 HP मध्ये STP पंप, ज्याला आपण 22चा आपण STP लावलेला आहे। बरोबर। GX80 होंडा इंजन आहे याला। बरोबर। त्याचप्रमाणे इथे आपण GX 160 5 HP इंजन आहे आणि त्याला 30चा आपण STP लावलेला आहे। म्हणजे हे असं कॉम्बिनेशन आहे का? म्हणजे हा 5 HP चा असेल समजा, म्हणजे 160 याला म्हणतात, तर त्याला 30चा हा STP त्याला सपोर्ट करणारा 30चा आहे पंप। मार्केटमध्ये बऱ्याचदा वेगवेगळे इंजन लावून कमी किमतीत देण्यासाठी इथे कोण 22चा पंप लावतो, कोण काय करतो। त्याच्यानंतर ही चेसी जी आहे ती चेसी विचित्र प्रकारची लावली जातो। अर्थातच शेतकऱ्यांचं काम कसं सोपं होईल, कसं इझी होईल आणि मेंटेनन्स, भविष्यात मेंटेनन्स कुठलीही इंजन असली किंवा कुठलीही मशीन असली, कुठलीही गाडी असली तर हे मेंटेनन्सचा विचार करावाच लागतो। बरोबर। पण त्या ठिकाणी विचार करताना दिसत नाही। त्यासाठी आम्ही ही जी चेसिस किंवा ही फ्रेम ही अगदी आयडियल बनवलेली आहे आम्ही। हे आमचं स्वतःचा डिझाईन आहे आपला। बरोबर। म्हणजे दोन्ही माणसांना उचलायला अगदी इझी, आपण तो इझिली कॅरी करू शकतो आपण। कारण की हे पंप जिथे जिथे फवारणी असेल त्या ठिकाणी ते न्यावे लागतात। कारण काय फवारणी काय आपण काय आपल्या घराजवळ किंवा आपले बागा जे आहेत ते काय आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी, आणि कोकणामध्ये आपल्याला जे फवारणी करावी लागतात, अर्थातच डोंगर दऱ्यामध्ये जावं लागतं आपल्याला। आपले जे बागा आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी असतात, ते सल्लग आपल्याकडे तसं काही नसतो, त्याच्यामुळे हे उचलूनच काम करावं लागतं आपल्याला। पण आता तुम्हाला पडलेला एक प्रश्न असेल की ह्या पंप म्हणजे एवढ्या 3 पंपांची गरज काय? बरोबर। आता प्रत्येकाची कामाची कॅपॅसिटी, प्रत्येकाची बागा जशी काही रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने त्यांनी पंप घ्यावे। बरोबर। हे पोर्टेबल पंप छोट्या फार्मर साठी आहे, त्याच्यापेक्षा थोडा जर मोठा फार्मर असेल तर त्यांनी हे 2 HP चा GX80 22चा STP जो लागलेला आहे तो त्यांनी वापरावा। 2 HP मध्ये 2 HP मध्ये येते।
आणि त्याला नोझल पण 2 असतात आणि आपल्याकडे जे पंप आहे म्हणजे त्याला आपण 2 पाईप लावू शकतो. एट अ टाइम 50-50 किंवा 100-100 सुद्धा आपण मीटर पाईप लावता येतो आपल्याला. जसं आता आपल्या इथे दिसतंय इथे पाईप आपण दाखवलं 50 मीटरचं एक बंडल आहे आणि 100 मीटर आपल्याला रिक्वायर्ड आहे तसं आपण नक्की घेऊ शकतो. तो 2 HP चा. मग हा किती HP चा आहे? तो सर 160 इंजन आहे, होंडाचं इंजन आहे. हे 5 HP मध्ये जातो. नक्कीच 5 HP मध्ये जातो आणि त्याला 30चा पंप लावलेला. त्याच पद्धतीने फ्रेम दोघांची पण सारखीच आहे. बरं, ह्याची सगळ्याची प्रात्यक्षिक आम्हाला बघायला मिळणार आहे? 100% हे बघायलाच पाहिजे आपण. वापरलं ऑपरेट 100% आज शेतकरी मित्रांना, आपल्या बागायतदारांना म्हणजे ह्याची गरज आहे. हे कसं वापरायचं, कारण काय इथूनच पुढे फवारणी होणार आहे आणि फवारणी ही फार महत्वाची असणार आहे उत्पादनासाठी. इथे आपण बघू शकतो सर की इथे 1-2चा आपण इथे कनेक्शन लावलेलं आहे आपण. बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण 2 कनेक्शन जरी दिले असले तरी इथे वाय लावून आपण इकडे 2 इकडे 2 4 कनेक्शन सुद्धा करू शकतो. आणि 100 मीटर 400 मीटर 400 मीटर पर्यंत फवारणी करता येतो आपल्याला. या एवढी कॅपॅसिटीचा हे पंप आहे. अतिशय सुंदर, अतिशय पोर्टेबल आहे हे आणि इझिली वापरण्यासाठी खूप इझी आहे. त्याचप्रमाणे हे पंप वापरताना गनचा वापर कुठला करावा थोडासा असं विचार की हे पंपाबद्दल आपण आता माहिती बघितली, समोर पंप आहेत, पण परत एकदा तोच प्रश्न की याचा मेंटेनन्स आमच्याचकडे होतो. जी वस्तू आम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये तेच सांगतो, जी वस्तू आमच्याकडून विक्री होतो त्याची 100% मेंटेनन्स आपल्याचकडे होतो. ही महत्वाची गोष्ट. कारण का तोच शब्द मी तुमच्या म्हणण्यानुसार तोच शब्द मी म्हणतो की आम्ही एकदा विकलं की जीव सोडवत नाही, आम्ही बांधील असतो सर्व्हिस देण्यासाठी. बरोबर, अगदी नक्की. विक्री आणि सेवा. त्याचप्रमाणे आता इथे लागणारे हे जे पोर्टेबल पंप आहे त्याच्यानंतर कुठलाही पंप जरी घेतला तर फवारणीसाठी आपण जे म्हणलेत की वेगवेगळे गन लागतात, ते कॅपॅसिटी प्रमाणे आपल्याला ते गन वापरावे लागतात. तर आपण हे जे गनचं डेमो जो आहे सर, कारण का व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपण तेवढा मोठा करत नाही, तर गनचा स्पेशल डेमो आपण करून दाखवणार आहोत. म्हणजे या सगळ्याचा स्प्रे कसा केला जातो प्रश्न, आणि ह्याचा कसा स्प्रे होणार आहे ह्याचा डेमो आपण करतोय. बरोबर, ठीक आहे. GX 160 5 HP 30चा पंप STP 30 ह्याचा आपण ह्या ठिकाणी स्प्रे पाहणार आहोत. हे पेट्रोल ऑपरेटेड इंजन आहे. ही जी इंजन आहे म्हटलं ही 5 HP आहे. होंडा GX 160 30चा पंप आहे. याला 3 पिस्टन पंप आहे. हे बरोबर, हे रेग्युलर पंप आहेत जेणेकरून हे कुठेही रिपेअर होतात. आता आपण याचा स्प्रे पाहूया. कनेक्शन किती कनेक्शन याला कंपनीचे 2 आहेत, पण ह्याला वाय लावून आपण मागे सांगितलं होतं की आपण 4 कनेक्शन करू शकतो आणि 100 मीटर ह्याला पाईप लावू शकतो. आणि हे पेट्रोल ऑपरेटेड आहे ना? पेट्रोल ऑपरेटेड आहे. हे ऑन ऑफ स्विच आहे या ठिकाणी. हे चॉक आहे, हे एक्सिलेटर आहे, हे पेट्रोल ऑन ऑफ आहे. त्यानंतर इकडे ऑइलचं दिलेत आलेलं आहे. इथून पेट्रोल टँक, रिकॉइल स्टार्टर, एअर फिल्टर, सायलेन्सर, कार्बोरेटर. साधारण पेट्रोल काय कॅपॅसिटी असते टँकची वगैरे? टँकची तुम्हाला 3 लिटरची कॅपॅसिटी आहे त्याची. 3 लिटरची आहे. 2 तास 1 लिटर मध्ये 2 ते 2.5 तास चालण्याची कॅपॅसिटी आहे ह्या पंप. 1 लिटर मध्ये? 1 लिटर मध्ये. ओके, म्हणजे आपण हा सहज आपण कॅरी करू शकतो. हो, नाही का? ह्याला हे हँडल दिलेले आहे. हे बघा कसं कॅरी करू शकतो. दाखवूया आपण. हे बघा एकदम इझी. 35 किलो वेट. येस, 100% एकदम इझी. आता आपण स्टार्ट करूया याला. ह्याचा स्प्रे बघणार आहोत. हा, बघूया. हे बघू शकतो आपण. हे पहा, हे इथे ऑपरेटिंग आहे. म्हणजे हे बघा, हे पहा, म्हणजे हाईट दाखव का तुम्हाला. त्यानंतर याला कंट्रोल सुद्धा पाहतो मी सर. हे हातामध्ये कंट्रोल देण्यात आलेला आहे. ओके, थांबू. GX 80
होंडा इंजन. म्हणजे आता आपण आधी 160चा बघितला आपण. हो, आधी आपण जो व्हिडिओ पाहिला तो 160चा पाहिलेला आहे. ऑपरेटिंग सेमच आहे, फक्त इंजन डिफरंट आहे. बरोबर. GX80 चे काही आपल्याला हे कळतील का स्पेसिफिकेशन? हा काय GX80 मॉडेल आहे, 2 HP मध्ये बसतो हे. ऑपरेटिंग सारखीच आहे, ऑन ऑफ आहे, एक्सिलेटर आहे, इथे पेट्रोल ऑन आहे, इथे चॉक आहे, एअर फिल्टर, सायलेन्सर, कार्बोरेटर. हा किती बरोबर? 2 HP 2 HP. बरोबर. 1.5 लिटर बरोबर पेट्रोल टँकची कॅपॅसिटी. आणि ह्याला लावलेला जो पंप आहे STP तो 22चा आहे. म्हणजे हा आपण बघू शकतो. आणि हे कॉमन आहेत. मगाशी आपण 160ला बघितला तो 30चा होता. हा, म्हणजे हे एक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर थोडं उलटसुलट झालं तर तो स्प्रे मध्ये पण त्याचा फरक डिफरंट होतो. म्हणजे कॅपॅसिटी प्रमाणे त्याला पंप लावला पाहिजे. इंजनच्या कॅपॅसिटीने पंप लावला जातो, पंपच्या हिशोबाने त्याला इंजन लावली जाते. जी पॉवर आहे ती तिथून त्याला तेवढी मिळाली पाहिजे, त्या हिशोबात तो पंप लावला जातो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा 2 कनेक्शन देण्यात आलेले आहेत. आणि ते सुद्धा त्याला 4 करण्याची काही गरज नाही, पण हे 2 कनेक्शन सुद्धा तुम्ही 100 किंवा 150 मीटर सुद्धा नेऊ शकता लांब. आता आपण ह्याचा स्प्रे पाहायचं. बरोबर. ते ह्याचं दुसरी गोष्ट सक्शन, हे सक्शन टाकलेलं आहे टाकीमध्ये, आणि हे रिटर्न सुद्धा टाकीमध्ये गेलेलं आहे. रिटर्न ज्यावेळेला आपण एक गन बंद करतो ह्या ठिकाणी, हे बघा, हे जेव्हा गन बंद करतो तेव्हा तो रिटर्न चालतो. म्हणजे कुठलाही कसं गन, हे आता बंद आहे इंजन. बरोबर आहे. आपण दाखवूया ते कसं आहे ते. ज्यावेळेला इंजन चालू असताना आपण इथे कंट्रोल करतो, कमी जास्त करतो, म्हणजे ते पंपावर लोड जाऊ नये, इंजनवर लोड जाऊ नये म्हणून इथे रिटर्न देण्यात आलेलं आहे. हे जे आहे हे प्रेशर कमी जास्ती करण्यासाठी असतो. प्रेशर टँक आहे ना तो? ही प्रेशर टँक आहे. ही प्रेशर तयार करण्यासाठी जे वापरलं जातं. प्रेशर मीटर सुद्धा आहे याला. अशा पद्धतीचं आहे. आता आपण याचा स्प्रे बघूया. हो, पाहूया आता आपण याला. मी स्वतः करतोय स्टार्ट. येस, करायचा. इंजन चालू झालेली आहे, तरी सुद्धा इंजनला काही त्रास नाही. हे कंट्रोल पहा. वरती किती जातो साधारण? किती हाईट? एक मिनिमम 25 ते 30 फूट जातो. पण स्प्रे ऍक्च्युअली या पद्धतीने व्हायला पाहिजे. आता तुम्हाला दाखवतो. ओके, बंद करू. आता आपण या ठिकाणी GX35 पोर्टेबल पंपाचा स्प्रे पाहणार आहोत. याच्या आधी 2 इंजनचे आपण 2 STP पंपाचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. GX160चा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, गननी स्प्रे कसा होतो ते. त्यानंतर GX80 ह्या सुद्धा पंपाचा आपण पाहिलेला आहे. आता आपण GX35 पोर्टेबल पंपाचा स्प्रे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण आता स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याची पद्धत ह्या ठिकाणी बघा, एक्सिलेटर इथे आहे, इथे ऑन ऑफ स्विच आहे. त्याला फक्त ऑन ऑफच केला जातो, ऑन होऊन जातो तो. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी 5 पंप द्यावे लागतात आपल्याला. या ठिकाणी चॉक वर केला जातो. इंजन गरम असली तर चॉक खालीच ठेवायला लागतो. इथे पेट्रोल टँक पण आहे. आपण स्टार्ट करूया. जरी बंद केला असला तरी रिटर्न पाणी जातो. मागच्या व्हिडिओ मध्ये जसं दाखवलंय आपण त्याच पद्धतीने. अगदी 25 फूट हाईट पर्यंत जातोय.
ठिकाणी गन चालू करतो, या ठिकाणी प्रेशर कमी होतो. गन बंद केला आपण तर या ठिकाणी प्रेशर वाढतोय, पण इंजिनवर काही इफेक्ट होत नाही. बरोबर, ठीक आहे. एक्सिलेटर बंद केला तर पाणी सक्शन करायचं बंद होतो. नक्कीच. एक्सिलेटर चालवला ऑफ करूयात आपण. इंजन ऑफ झालं. सांगा सर, एक मला थोडासा पडलेला प्रश्न आहे की आपण जसे आता वेगवेगळ्या प्रकारचे पंप बघितले, फवारणीचे पंप, म्हणजे 160 असेल, 80 असेल, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये म्हणजे हा कॉम्पॅक्ट आहे ना सर? एकदम कॉम्पॅक्ट, छोट्या फार्मर साठी आहे. बरोबर, छोट्या फार्मर साठी, कारण का ज्यांची बागायत छोटी असेल त्या लोकांसाठी अतिशय सुंदर आहे. बरोबर, म्हणजे त्यांनी एवढं मोठा काय घ्यायची गरज आवश्यकता, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची काही गरज. सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न की अर्थातच हे सगळे पंप, ह्या सगळ्या मशिनरी साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये अगदी योग्य दरात उपलब्धता, 100% योग्य दरात. त्याच्यानंतर पुन्हा एकदा माझा असा एक महत्वाचा प्रश्न की ह्या सगळ्याचा मेंटेनन्स आपल्याकडे होतो? 100% सर. जी वस्तू आपण विकतो त्या गोष्टीची मेंटेनन्स आपल्या दुकानामध्ये पश्चात सेवा हे साहिल सेवाचं अगदी बोलतात ना, म्हणजे अगदी ठरलेलंच आहे. आता आपण हे मशिनरीचा व्हिडिओ पाहिलेला आहे. बरोबर, वेगवेगळ्या पद्धतीचे गन येतात. ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपण पुढच्या एपिसोड मध्ये टाकणारच आहोत. नक्की नक्की, तो बघायला विसरू नका. त्याची गरज आहे. बरोबर. आज सगळ्यांपर्यंत एक आनंदाची बातमी सुद्धा एक आपल्याला शेअर करायची की आज आपला हे जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत ते आज 1000 पेक्षाही जास्त आहेत. 1000 सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे पूर्ण झालेले आहेत. मी ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्या सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्यावर एक विश्वास ठेवलेला आहे की इथून पुढे खरोखरच आपल्याला काही चांगल्या गोष्टी, काही म्हणजे प्रशिक्षण योग्य अशा गोष्टी आपल्याला इथून काहीतरी बघायला मिळणार आहेत. हा जो विश्वास आपण आमच्यावर ठेवलेला आहे हा आम्ही सार्थ ठरवणार आहोत, यात मात्र काहीच शंका नाही आहे. त्याच्यानंतर मी बाकी सगळ्यांना अशी विनंती करतो की ज्यांना व्हिडिओ आवडत आहेत पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये तर त्यांनी अगदी निर्धास्तपणे सबस्क्राईब करा. आपल्याला पुढे असेच काही चांगले व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आजचा हा जो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलाय, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याच्यामध्ये आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा, लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच पुन्हा एकदा विनंतीपूर्वक कळवतो की नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब केलात तर असे अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत पुढे येणार आहेत, म्हणजे त्याचे नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. जय जवान जय किसान.